कल्पना करा, एका 16 वर्षाच्या मुलीला अचानक सांगण्यात येतं की तिचे खाजगी क्षण आता सगळीकडे व्हॉट्सअपवर फिरत आहे. हे ऐकून ती मुलगी हादरली. तिला आरोपीकडून धमकी देण्यात आली की आता तिने कोणाशी काही बोलायचं नाही. बोललं तर आयुष्य बर्बाद करेल. हे फक्त एका मुलीसोबत घडलेलं नाही, तर अमरावतीत असंच सापळ्यात अडकलेल्या मुलींची संख्या 180. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. 180 मुली या आरोपीच्या जाळ्यात अडकल्या होत्या आणि व्हायरल झालेल्या व्हिडिओची संख्या 350हून अधिक आहे. हे प्रकरण वाचताना किंवा ऐकताना अंगावर काटा येईल, पण हे सत्य आहे. महाराष्ट्राच्या मातीला कलंक लावणारे आहे. तर काय आहे संपूर्ण प्रकरण, सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. अमरावती जिल्हा म्हटलं की डोळ्यासमोर येतो एक सामान्य विदर्भातला शांत जिल्हा. पण गेल्या काही दिवसात या जिल्ह्यात जे उघडकीस आलं आहे ते ऐकून सगळ्यांनाच हादरा बसला. जिल्ह्यातल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अचानक काही अत्यंत आक्षेपार्ह व्हिडिओ फिरू लागले. सुरुवातीला वाटलं हे एखादं दुसरं प्रकरण असेल, पण जेव्हा सायबर पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा समोर आलं हे फक्त एका व्हिडिओचं प्रकरण नाही, ते एका संघटित गुन्हेगारी टोळीचं कारस्थान आहे. या कारस्थानाचे मुख्य सूत्रधार होते मोहम्मद आयान आणि मोहम्मद जोयान. दोघांनाही माहिती होतं की कुठे कशा मुली मिळतात, कशा त्यांना जाळ्यात ओढता येतं. त्यासाठी त्यांनी चांगलं प्लॅनिंग सुद्धा केलं होतं. त्यांचं हे रॅकेट अत्यंत नियोजित पद्धतीने चालायचं. पहिला टप्पा असायचा विश्वास संपादित करण्याचा. मोहम्मद आया आणि मोहम्मद जोयान या दोघांनी वेगवेगळ्या तरुणींशी संपर्क साधला. कुठे शाळेत, कुठे कॉलेजच्या आसपास, कुठे सोशल मीडियावर. एकदा बोलणं सुरू झालं की मुलींना भुरळ पाडायला पैशाचं आमिष दाखवलं जायचं. काही मुलींना नोकरीचं आश्वासन, काहींना केवळ मैत्रीचं नाटक. आणि जेव्हा त्या विश्वासात आल्या तेव्हा सुरू झाला दुसरा टप्पा. दुसऱ्या टप्प्यात मुलींचे गोपनीय व्हिडिओ आणि फोटो काढण्यात यायचे. काही कारणांमध्ये मुलींना पैशाच्या बदल्यात राजी करण्यात आलं. काही प्रकरणांमध्ये थेट जबरदस्तीचा वापर केला गेला. एकदा हे व्हिडिओ हातात आले की सुरू व्हायचा तिसरा आणि सर्वात क्रूर टप्पा, ब्लॅकमेल. मुलींना सांगितलं जायचं पैसे द्या, नाही तर हे व्हिडिओ तुमच्या घरच्यांना, शाळेला, संपूर्ण परिसराला पाठवतो. आणि मग या मुली काय करणार? घरी सांगायची हिंमत नाही, पोलिसाकडे जायची भीती आणि आरोपींचा तगादा सुरूच. अनेक मुली महिने या दहशतीखाली जगत होत्या. एकट्यानं हे ओझं सहन करत होत्या. आपलं दुखणं कोणाला सांगता येत नव्हतं, कारण समाज काय म्हणेल या भीतीने त्या गप्प राहिल्या. या टोळीने बनवलेले 350हून अधिक व्हिडिओ आणि असंख्य आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे सगळे फक्त एकाच जिल्ह्यापुरते नव्हते, संपूर्ण महाराष्ट्रात हे व्हिडिओ पोहोचले. राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि जे सत्य समोर आणलं ते अधिकच धक्कादायक होतं. या रॅकेटमध्ये किमान 180 मुली अडकल्याची शक्यता असून त्यापैकी बहुसंख्य अल्पवयीन आहेत. हे प्रकरण नेमकं कधी उघडकीस आलं? तर जेव्हा व्हिडिओ इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरले की लपवणं अशक्य झालं. 3 दिवसात व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इतके व्हिडिओ फिरू लागले की सायबर सेलपर्यंत माहिती पोहोचली आणि मग सुरू झाला तपास. सर्वात मोठा धक्का बसला जेव्हा हे समोर आलं की आरोपी आपल्या कुटुंबासकट फरार झाला आहे. म्हणजे त्यांना आधीच माहिती होतं की हे प्रकरण उघडकीस येणार आहे. खासदार बोंडे यांनी प्रशासनावर थेट घाव घालत सांगितले की पोलिसांनी केवळ तक्रारीची वाट पाहून बसू नये, स्वतःहून गुन्हा दाखल करावा, आरोपींनी ताबडतोब अटक करावी. हे एक मोठं षडयंत्र आहे. एकट्या जिल्ह्याचा प्रश्न नाही. हिंदू संघटना आणि संतप्त नागरिकांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात धड दिली. त्यांनी स्पष्ट सांगितलं, अटक नाही झाली तर आंदोलन होईल. आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सुरू आहे. परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. अमरावती ग्रामीण पोलीस दलाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलीस अधिकारी विशाल आनंद सिंगरू यांनी सांगितलं की जरी अद्याप कोणत्याही पीडितेने समोर येऊन थेट तक्रार नोंदवली नाही, तरी सायबर सेलच्या माध्यमातून पुरावे गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. व्हायरल झालेले व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सायबर पोलीस प्रत्येक प्लॅटफॉर्मवर हे व्हिडिओ काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पोलिसांनी पीडितांना एक महत्त्वाचं आश्वासन दिलं आहे. त्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. गरज भासल्यास माहिती पोलीस अधिकाऱ्यांमार्फत जबाब नोंदवले जातील, पुरावे जप्त केले जातील, त्यांना न्याय मिळेल. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात पथके पाठवण्यात आली आहेत. जाळे आवळलं जात आहे, पण अद्याप अटक झालेली नाही. दरम्यान स्थानिक नागरिकांच्या मनात एक भीती घर करून बसली आहे. जर या गुन्हेगारांना वेळेत रोखलं नाही तर असे आणखी रॅकेट उभे राहतील आणि मग आणखी मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. सध्या महाराष्ट्रात उघड होणाऱ्या या असल्या प्रकरणात एक प्रश्न उपस्थित केला आहे. आपल्या मुली जेव्हा घराबाहेर पडतात तेव्हा त्या सुरक्षित आहेत का? जेव्हा त्या सोशल मीडिया वापरतात तेव्हा त्यांना कोण संरक्षण देतं? कायदा आहे, पोलीस आहेत, सायबर सेल आहे, पण या सगळ्या यंत्रणा तेव्हाच काम करतात जेव्हा एखादी पीडित धाडस करून पुढे येतं. आणि धाडस करायचं म्हणजे समाजाच्या नजरेत गुन्हेगार होतं, ते सर्वात जड असतं. या प्रकरणातले आरोपी अजून फरार आहेत. त्यांना कायद्याच्या कचाट्यात आणण्यासाठी पोलिसांवर दबाव असणं गरजेचं आहे. पण त्याही पलीकडे एक प्रश्न उरतो, ज्या मुली आज
या दहशतीखाली जगत आहेत. त्यांनी अजून तक्रार केली नाही. त्यांना आपण एक समाज म्हणून काय सांगणार आहोत? तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असताल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.